हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्हाला पण तुमच्या SBIच्या ATM कार्डचा पिन कोड घरबसल्या बदलायचा असेल तर ते तुम्ही योनो SBIच्या ॲप्लिकेशनद्वारे कशा पद्धतीने बदलू शकता ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये योनो SBI हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। योनो SBI ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या योनो SBIचा जो पण एम-पिन आहे तो एम-पिन टाकून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचा आहे। योनो SBIमध्ये एम-पिन टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर इथे तुम्हाला एक कार्डचा ऑप्शन दिलेला आहे, तर सिंपल त्या कार्डच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कार्ड्स ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पहिलाच ऑप्शन आहे माय डेबिट कार्ड्सचा। तर माय डेबिट कार्ड्सवरती क्लिक केल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर तुम्ही पाहू शकता इथे तुमचे बँक डिटेल्स, तुमचा अकाउंट बॅलन्स आणि तुमचे अकाउंटचे लास्ट 4 डिजिट आणि तुमचा जो व्हर्च्युअल डेबिट कार्ड आहे तो इथे तुम्हाला दिसेल। तर इथे तुम्हाला काही खाली 4 अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील। तर इथे तुम्हाला इथे तिसरा ऑप्शन दिलेला आहे सेट रिसेट ATM पिनचा। तर सिंपल तुम्हाला त्या तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सेट रिसेट ATM पिनवरती। तर तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील। तर इथे तुम्ही पाहू शकता एंटर न्यू पिन आणि कन्फर्म न्यू पिनचे असे 2 ऑप्शन दिसतील। तर एंटर न्यू पिनमध्ये तुम्हाला जो पण नवीन पिन टाकायचा आहे तो पिन टाकायचा आहे आणि तोच पिन तुम्हाला इथे कन्फर्म न्यू पिनवरती टाकून इथे खाली नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक एंटर OTP असा ऑप्शन दिसेल आणि तुमच्या SBIच्या रजिस्टर नंबरवरती एक OTP सेंड केला जाईल। तर तोच OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। OTP टाकून सबमिट केल्यानंतर इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता सक्सेसफुल असं दिसत आहे आणि इथे खाली वाचू शकता तुम्ही युअर ATM पिन फॉर कार्ड नंबर आणि तुमच्या कार्डचे लास्ट 4 डिजिट दिसतील हॅज बीन सक्सेसफुली जनरेटेड। तर अशा पद्धतीने इथे माझ्या SBIच्या ATM कार्डचा पिन कोड इथं चेंज झालेला आहे। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने तुमच्या योनो SBIच्या ॲपमधून तुमच्या SBI कार्डचा पिन कोड असा चेंज करू शकता। तर मित्रांनो, मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनमध्ये ऑल प्रेस करायला विसरू नका। तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।